महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे। आपल्यासोबत चित्राताई वाघ आहेत। ताई, काय म्हणणार, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आहे? अतिशय चांगलं प्रगती आहे, गती आहे। येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, तर तो देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुढे धावत राहणार आहे। बरेच काही काम अजून करायचं बाकी आहे, ते सुद्धा कामाला गती येईल। शेतकऱ्यांचं काम असेल, महिला, युवक, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे राज्य सरकार करतंय, महायुतीचं सरकार करतंय। त्याचा प्रत्यय येणाऱ्या दिवसात आपल्याला दिसेल। आतापर्यंत ज्या प्रकारे खाता वाटप नाही झाले, त्याची संभ्रमची स्थिती होती, आता ते काम कुठलं थांबलेलं नाहीये। स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही येऊन त्या ठिकाणी दोन्ही सभागृहांमध्ये उत्तरं देतात, प्रभारी मंत्री त्या ठिकाणी काम करतात, त्यामुळे काम कुठलं थांबलेलं नाहीये, काम चालू आहे। दिवाळी अधिवेशनाला कमी दिवस लागले, दिवाळी अधिवेशन जो 15-20 दिवसाचा तरी कार्यकाळ पाहिजे होते, प्रश्न जे सुटलेले मला आयडिया नाहीये, माझं पहिलंच हे अधिवेशन आहे, परंतु मी पाहिलंय की आजचा शेवटचा दिवस आहे। गेल्या 6 दिवसांमध्ये खूप साऱ्या विषयांवरती सभागृहांमध्ये चर्चा झालेली आहे आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्या घटकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून। महिला सक्षमीकरणासाठी काय बघा, वुमन एम्पॉवरमेंट हे तर मेन अजेंडा आहे आमचा, परंतु फक्त महिला सक्षमीकरण नाही तर तिला आर्थिक सक्षम करण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये खूप असे कार्यक्रम महायुतीच्या सरकारमधनं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवले जातील आणि फक्त सक्षमीकरण नाही तर आर्थिक सक्षम होणं महत्त्वाचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि आम्ही त्यावर काम करतो। शेवटचा प्रश्न, ईव्हीएमवर ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहे, यावर असं आहे की जिंकल्यानंतर ते ईव्हीएम चांगलं असतं आणि हरल्यानंतर ते वाईट होतं। लोकसभेमध्ये त्यांच्या जास्त जागा आल्या, आमच्या कमी आल्या, विधानसभेत आमच्या जास्त आला, म्हणजे यावेळेला तर लँडस्लाईड विक्ट्री ही महायुती सरकारनं मिळाली आहे। पण त्याच्या मागची कारणंही आहे, कामं केली गेलेली आहेत। 2.5 वर्ष जे आता ईव्हीएमच्या नावाने त्या ठिकाणी बोंबा मारतायत, 2.5 वर्ष त्यांनी काय केलं? 2.5 वर्ष कटक, कारस्थान आणि कुभांड रचण्यामध्ये गेली। देवेंद्रजींना, त्यांच्या परिवाराला सुद्धा अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करण्यात आली। हे महाराष्ट्रातल्या लोकांना रुचलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। ईव्हीएम वगैरे मध्ये असतं तर त्या ठिकाणी ते जिंकतात, त्यावेळेला चांगलं असतं आणि आमच्या वेळेला वाईट असं नाही आहे। प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीचं काम केलंय, प्रत्येक नेत्याने काम केलंय, लोकांसाठी काम केलंय आणि म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं। कोणाच आपल्यासोबत होते चित्राताई वाघ आणि चित्राताईने म्हटलं की महायुतीचं सरकार हा महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा देणार, ज्या प्रकारे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणार आणि या राज्याचं जे नेतृत्व आहे देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे सर्व प्रश्न सोडवले जातील आणि चित्राताई वाघ ह्या स्वतः महाराष्ट्राच्या नेत्या आहेत आणि एक सक्षम नेतृत्व इथे महाराष्ट्रात त्यांनी महिलांसाठी निर्माण केलं आहे आणि एकूणच भविष्याच्या काळामध्ये महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणार या प्रकारचं मत व्यक्त केलं आहे। मी कॅमेरा पर्सन सिटी न्यूज विधान भवन नागपूर।